तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आषाढी एकादशी असल्यामुळं मी निघाले होते विठ्ठल मंदिरामध्ये. आणि त्या आरुषी मजा मस्ती बघा कशी चालू आहे गाडीवरती. तिला इकडं तिकडं बघायला खूप आवडतं. आणि गाडीवर माझी ड्युटी होती. गाडीवरून उतरल्याच्यानंतर आरुषी पप्पाची ड्युटी चालू झाली. विठ्ठल मंदिराच्या आत गेल्याच्यानंतर फुलाचं डेकोरेशन बघून असं इतकं मन प्रसन्न झालं की तिथून असं बाहेरच या वाटत नव्हतं. डेकोरेशन पण छान केलं होतं. सीन केलेला होता थोडा विठ्ठलाचा. तिथं आरूला बसवलं आणि फोटोज वगैरे काढून घेतले. आरू अशी वाटत होती की साक्षात तिनं विठ्ठल मंदिरापाशी बसली आहे. विठ्ठल मंदिरापाशी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापाशी. तर तिथं फोटोज वगैरे काढून घेतले. आणि आरूच्या पप्पाने थोडीशी गाडी लांब पार्क केलेली असल्यामुळे ते गाडी घेऊन आले. तोपर्यंत आम्ही बसला होता तिथेच. तिथून वैद्यनाथ मंदिरला निघालो. तिथे छोटे छोटे स्टॉल वगैरे लागलेले होते. तिथून काय घेतलं. तिथून वैद्यनाथ मंदिरपाशी डायरेक्ट निघालो तर तिथं बघतात तर काय एवढी मोठी गर्दी होती. प्लॅन केला होता वापस येण्याचा, पण म्हटलं इथपर्यंत आला तर दर्शन न घेता कसं जायचं. म्हणून आतमध्ये गेलात तर आतमध्ये सुद्धा बारी असल्यामुळं आरू खूप खेळत होती. ज्याकडे सगळे बघत होते. आतमध्ये काही शूट घेता आला नाही म्हणून बाहेरचाच शूट घेतला. तर दर्शन वगैरे घेतले आणि बघू शकता मंदिर किती छान सजवलेलं होतं. आणि गर्दी पण किती होती. बाहेर आल्याच्यानंतर पण आरू थोडी खेळत होती म्हणून थोडंसं थांबलोत. आरू अशी पायावर खेळती, असं वाटते की भाऊलीच उभं टाकली आहे. तिने खेळली थोडंसं. येताना झोपी गेली. ती झोपल्यामुळे मी काही शूट घेतला नाही. आणि आजचा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.